आता हातावर करू नका. इकडे घे. नमस्कार, मी भारतनवा फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर नितीन वासेकर. तर आज आपण एक उत्कृष्ट दमदार वाढ झालेल्या डाळिंब बागेच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. तर या प्लॉटला शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिलेली होती. तर गेली 3 वर्ष झाले या तंत्रज्ञानाचा इथं वापर केला जातो या प्लॉटमध्ये. तर याच तंत्रज्ञानात आपण या प्लॉटला गेली 3 वर्षापासून कशा पद्धतीनं काय काय फायदा होतोय आणि कशा पद्धतीने हे लाल सोनं आज आपण जे व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय ते कशा पद्धतीने इथं पिकवलं गेलेलं आहे आणि कशा पद्धतीने उत्पादन वाढले तर ते आज आपण इथं जाणून घ्यावं. तर प्रथमतः आपण शेतकरी दादांची ओळख करून घ्या. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची पहिल्यांदा आम्हाला ओळख करून द्या. माझं नाव सोमनाथ भैरव वशेकर, राहणार पाटकुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. हा जो प्लॉट आहे तुमचा, हा किती एकराचा प्लॉट आहे? हा 1 एकराचा प्लॉट आहे. 1 एकराचा प्लॉट आहे. तर आपण सलग 3 वर्ष झाले या प्लॉटला 3 वर्ष झाले. टोटल पूर्ण या भारतनवा कंपनीचं शेड्यूल वापरलं. तर गेल्या वर्षी पण तुम्हाला अधिक चांगलं उत्पादन मिळालं. या वर्षी आपण जो प्लॉट पाहतोय व्हिडिओच्या माध्यमातून, तर तुम्हाला आज काय बदल जाणवतो या प्लॉट मध्ये? म्हणजे फळांची संख्या किती आहे? भरपूर बदल आहे. भरपूर. आणि साईजला बघायला गेलं साईजला पण चांगला आहे. साईजला बरोबर. तर आपण साईज पाहू शकतोय 200, 300, 400, 500, 600, 700 ग्रॅम पर्यंत साईज आहे. आणि आता आपण पाहू शकतोय खाली जे फळ आहे म्हणजे हायेस्ट 700 पर्यंत सुद्धा फळ इथं आहे. तर आणि दुसरं एक महत्वाचा विषय की हे बदलतं वातावरण किंवा एक हवेतलं हे म्हणा टेम्परेचर, तर बऱ्याचशा प्लॉटला डांबरे आहे, तेलकट आहे, कुजव्या आहे. तर असे काय प्रॉब्लेम आपल्या प्लॉट मध्ये काय दिसत? काय नाही, काही सुद्धा काय देखील नाही. आणि दुसरा एक महत्वाचा विषय होता की आज डाळिंब शेती करत असताना बरेचशा शेतकऱ्यांना शेती परवडत नाहीये. पण तुम्ही जे योग्य नियोजन घेतलं, तुम्ही वेगळे जे वेळेवरती टाइमवरती शेड्यूल केलं, त्याचा तुम्हाला फायदा झाला. तर एकंदरीत जे तंत्रज्ञान आहे यामध्ये तुम्ही काय काय वापर सांगू शकताय? म्हणजे ज्यावेळेस आपण सुरुवातीला ऍक्च्युली यांची बंधुराजी सोडतात औषध, बंधुराज असते. हा, तर त्याच्यामध्ये किफॉन आपण दिलेला आहे, फंगो प्लस दिलेला आहे, सॉइलमेट प्रो दिलेला आहे, फ्लावरिंग सेटिंग साठी रिबुस्टर कॅल्शियम दिलेलं गेलेलं आहे, कलर आकर्षक येण्यासाठी प्रोलाइफ दिलेला आहे जमिनीमधून. असे वेगवेगळे आपले जे काय तंत्रज्ञान ते इथं वापरलं गेलेलं आहे. तर एका झाडाला सर्वसाधारण किती फळ आहे या झाडाला प्लॉटला? 100च्या पुढे आहे. 100च्या पुढे पुढे बरोबर. आणि तरी सुद्धा साईज एकदम टॉप लेवल, साईज चांगली. आणि महत्वाचा एक विशेष होता की बरेचसे शेतकरी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करतायत, पण इथं असं वापरले गेले का काय? नाही. म्हणजे बॅग मधलं वापरलं नाही, बेसल डोस वापरलं नाही. बॅग नावाचा हा प्रकार नाही. म्हणजे संपूर्ण तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने शेती पूर्ण वर्षाला केली जाते इथं. तर त्याचा आज तुम्हाला आउटपुट दिसतोय बरोबर. तर आज 2 दिवसामध्ये खाली तुम्ही माल कटिंग केला 3 टन केला बरोबर. 3 टन. काय रेटने दिला तुम्ही? 105 ने काढलाय. 105 रुपयाने शेतकरी मित्रांनो हा प्लॉट दिलेला आहे. त्यातला 3 टन फक्त कटिंग केलाय. आता हो जर राहिलेला प्लॉट आहे तर हा किती टन माल निघेल अजून? आणि एक 7 ते 8 टन निघेल. 7 ते 8 टन अजून माल निघेल. म्हणजे टोटल 10, 11, 12 टॉप माल निघेल अजून 7-8 टन टॉप माल. सरासरी 12 टन आवरेज पडला अशी माझी अपेक्षा आहे. 12 टन म्हणजे 100% पडणार एका एकरामध्ये हे आहे. म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित उत्पन्न होतं त्याच्यापेक्षा जास्त मिळते का? जास्त मिळते. तर तुम्ही समाधानी आहात? हो, समाधान आहे. आणि आपले जे महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी या जरूर वापरलं पाहिजे. माझ्या मनात वापरावं जरूर. कारण भारतनवा जे हे तंत्रज्ञान आहे हे खास शेतकऱ्यांसाठीच आहे. आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी, त्यांचं पिकांचं नियोजन प्रॉपर होण्यासाठी खूप महत्वाचं ठरत आहे. आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रात्यक्षिक प्लॉट पाहतो इथं, जेणेकरून म्हणजे आपण बोगस गेलं तर काही इथं होतं काय नाही. जे आहे ते रिअलिटी मध्ये होतं. जे सोनं पिकले आज ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. तर दादा तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला जो तुम्ही अभिप्राय दिला त्याबद्दल तुमच्या मी कंपनीच्या वतीनं आणि आमच्या सर्व लिडरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.